आणि जर त्याने साधू पुरुषांची सेवा केली, त्याने महात्म्याचं दर्शन घेतलं, त्याने तीर्थयात्रा केली, तो देवालयामध्ये गेला, त्याने प्रतिमांचं पूजन केलं, मूर्तींचं पूजन केलं, त्याने माणसात देव पाहिला, त्याने चराचरामध्ये भूत मात्रामध्ये त्याने देव पाहिला, तीच खरी भगवंताची परमश्रेष्ठ भक्ती. काही गोष्टींना आपण काल उद्याला देऊन आलो. भगवंतांचं स्वतःच स्पष्ट म्हणणं आहे, माझ्या मूर्तीचा अभिषेक घालून त्या प्रतिमेचं पूजन करून मला जो आनंद मिळत नाही, त्याच्यापेक्षा काही पटीनं मी निर्माण केलेली सृष्टी आणि त्या सृष्टीला धारण करणारा मी, मग प्रत्येक जीवाला जो सांभाळतो, त्याची काळजी घेतो, तो खरा भक्त. नुसतं प्रतिमा आणि मूर्तीचं पूजन करून तो फक्त दिखावा होईल. पण हे चराचर सृष्टीमध्ये लहानातल्या लहानात जीवाची जो काळजी घेतो, जो मानवता धर्म पाळतो, त्याच्याकडनं कधीच कोणाच्या अधिकाराचं हनन होत नाही, कोणाचं मन दुखलं झालं नाही याची काळजी घेतो तो. आणि विनाकारण तो कोणाशी वैर करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, तर कोणाची निंदा करत नाही. तो माझा खरा भक्त. हा सगळा उपदेश कपिल नावाचा तो छोटासा बालक, तो भगवान आपल्या देवहूती मातेला सांगतोय, आई मग बाबा स्वतःच कल्याण करून गेले आणि तू अजून संसारात अडकलीस ना, लेकींचं कसं होईल, लाखवंडांचं कसं होईल, या घराचं कसं होईल. आई निघ बाहेर, निघ याच्यातून बाहेर निघ. आणि आईने सुद्धा त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आई म्हणतात, हे सगळं कळलं रे पोरा मला, पण माझं मन अजूनही साशंक आहे, याच्यातून बाहेर निघत नाही. त्याकरता तुम्हाला ते योग, वास्तविक सांख्य शास्त्र आहे आणि तो योगाच्या माध्यमातून कसा साध्य करायचा. योग म्हणजे ध्यान धरण्याला कसं बसावं, त्याला योग म्हटलं गेलंय. आणि सांख्य शास्त्राचं मत असं सांख्य शास्त्र योग. आणि मग कपिल भगवंतांनी आईला कसं बसावं, डोळे मिटल्यानंतर भगवंताचं कसं ध्यान करायचं, कुठला अवयव त्याचा पाहावा आणि ती मूर्ती आपल्या हृदयामध्ये कशी साठवावी, हे सगळं सविस्तर वर्णन म्हणजे आईला सांगतात. हे आई, मी तुला असा भक्तियोग आणि अष्टांग योग सांगितला, त्यापैकी कुठलाही योग, जो योग तुम्हाला जमेल तो करा. दोन्हींचा परिणाम मात्र एकच आहे, माझ्या ठिकाणीच तुम्ही प्राप्त होणार आहे. हे कालचक्र आहे ना, ते कधीच कोणासाठी थांबत नाही. हळूहळू ते आपल्याला सगळ्याला गिळंकृत करतंय. आपण विनाशाच्या दिशेने चाललोय, अंतकाळाच्या दिशेने झुकतोय, ते आपल्या लक्षातच येत नाही. ते काळ लोकांना वाटतं फक्त प्रतिकूल आणि अनुकूल. आपल्याला कधी कधी फार चांगलं चाललं असलं आपण म्हणतो नाही का, वा कसं चाललंय माझा, खूप छान चाललंय. अनुकूलता आहे, जिथे जातील तिथे त्याला अनुकूलता आहे. पण प्रतिकूल काळ आपल्याला ज्या वेळेला वाटतो, म्हणजे आपण कुठलंही काम करायला गेलो तरी अपयश, दुःख, संकट, त्यावेळेला आपण सहज होतो, आता काळ आम्हाला अनुकूल नाही, तो प्रतिकूल आहे. हा आपला भ्रम आहे. भगवंत सांगतात, हे कपिल भगवंत आपल्या आईला सांगतात, हे माते, हा काळ कोणाचाच मित्रही नाही आणि कोणाचा शत्रूही नाही, कोणाचा सगेसोयरा सुद्धा नाही. हा नेहमी सावध असतो आणि आपल्या स्वरूपभूत अशा श्री भगवंताचे विस्मरण होऊन भोगरूपी प्रमादामध्ये पडलेल्या प्राण्यांवर आक्रमण करतो आणि मग त्यांचा संहार करतो. साध्या सोप्या भाषेमध्ये ईश्वराचं चिंतन सोडून इंद्रियाच्याच भोगाकडे जो लक्ष देऊन जातोय, त्याला हा काल भयानक वाटतो आणि मग त्याचाच तो संहार करतो असं त्याला वाटतं. बस या कालाच्याच महिमामुळं सगळं जे चालतंय, काल आपण जे ऐकून आलोय, भगवंत स्वतः सांगतात,
की हे सगळं माझ्या सत्तेने चालतंय, तसंच हा काळ सुद्धा माझ्याच सत्तेने आहे. पण आता हे सगळं मी काळाच्या हातात दिलंय. आता तो नियमन करतो याच्यावर सगळं. आणि आपण म्हणतो ना का काळ कोणालाही सोडत नाही. म्हणून आपण काय करायचं, भगवंताचं चिंतन करायचंय. जसा मी अविनाशी आहे तसा हा काळ सुद्धा अविनाशी आहे. साधू संतांनी याचं सगळ्यांच वर्णन केलंय महाराज. ज्या संतांनी सांगितलं विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, त्याचप्रमाणे काळ सुद्धा अशी एकही जागा नाही का जिथे काळ नाही. तोही सगळ्यात व्यापक आहे. अहो आपण मृत्यूपासून किती पळू शकतो सांगा ना. आपल्याला कुठे माहिती आहे हा काळ कुठे नाही म्हणून. जिथे जाऊ महाराज तिथे आपल्या पाठीशीच उभा आहे. तुकोबारायांनी त्याचं फार छान प्रमाण सांगितलं. उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला शेजारी काळ हुशार. ज्याचा ज्याचा जन्म झालाय या संसारामध्ये, या भवसागरामध्ये, त्याच्या प्रत्येकाच्या उशाजवळ तो काळ बसलाय. नागेश दादा उशाजवळ बसलाय. म्हणजे लांब आहे का आपल्यापासून. मग दोन उदाहरण तुकोबाला आहे आपले व्यवहार आपले देतात. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकांनी तसे. उंदीर आणि मांजराचा खेळ दाखवलाय त्या भोक्याचं. तो भोका जसं त्याच्यावर झडप घालतो आणि त्या उंदराला पकडून खाऊन टाकतो, मारून टाकतो, तसा हा काळ. किंवा जवळचं अजून एक उदाहरण देतात तुकोबाराय. खाटिकाचे घरी अजापुत्र पाहे, कसाबाची गाय वाचे कैसी. खाटिक तर आपलं माहितच आहे. त्या खाटकाच्या घरी अजापुत्र, अजा म्हणजेच बकर. ती बकऱ्यांची लेकरं तो थोडा सांभाळणार आहे, गोंडच दिसते म्हणून. खाटकाच्या दावणीला बांधलेलं बकर आणि कसाबाच्या दावणीला बांधलेली गाय जशी सुटणारच नाही, तसे आपण सगळेजण काळाच्या अधीन आहोत. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. देहले काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. सगळी प्रमाण आपल्याला सांगून जातात. हे काळाच आहे, इथे काळाची सत्ता आहे. म्हणून काळ आपल्यापासून फार दूर आहे. या भ्रमात आपण राहायचं नाही. आपण त्याची आठवण करतो कधी आपल्या बाजूला जवळ चिटकून बसलेलं आहे. त्याला फक्त तो आज्ञेची वाट पाहतोय भगवंताच्या. भगवंतानी त्याला सांगावं जा भगवंतोला घेऊन ये, त्याला लांबून थोडी जायचंय. आता सगळी ट्रॅफिक थोडीच त्याला ट्रॅफिक लागली म्हणून उशीर झाला हे त्याच्याकडे नाही. प्रत्येकाच्या मागे तो उभा आहे, चिटकून उभा आहे. आई हा काळ अविनाशी आहे. दुसऱ्यांना उत्पन्न करणारे हा स्वतः अनंत असून दुसऱ्याचा अंत करणार आहे. अनंत म्हटलंय त्याचा अंत काही. परमात्म्याचा अंत नाही आणि त्यानेच उत्पन्न केला काळ, त्याचाही अंत नाही. आणि भगवंताला जे अनंत म्हटले जातात त्याचा अंत नाही म्हणून, परंतु तो दुसऱ्याचा अंत करू शकतो. दुसऱ्याचा अंत तोच करतो. हाच काळ त्याच्या पित्यापासून पुत्राची उत्पत्ती करतोय आणि जगाची निर्मिती करतोय. निर्मिती, सांभाळ आणि विनाश हे सगळं त्याचंच कार्य आहे. श्री कपिलदेव आपल्या आईला अशा प्रकारचा उपदेश करत आहेत. आई, माणूस कसा भोळा बाबडा आहे ना, त्याला सगळं माहित आहे. तरी पण तो हा जीव सुखाच्या अभिलाषेनं, मोठ्या कष्टानं काही गोष्टी मिळवतो. आणि त्या मिळवलेल्या गोष्टी हा कालरूपी भगवान नष्ट करते. बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण फार अथक परिश्रमाने कमवतो, मिळवतो.
डोळ्यात येतात त्या नष्टही होतात ना, नाहीशी होतात. आणि ती नाहीशी झाली, कष्ट झाले तर मग आपल्याला कष्ट होतात. आपण फार अपेक्षेनं एखादी गाडी घ्यावी आणि त्या गाडीला अचानक धर्म संयोगानं ऍक्सिडेंट व्हावा, किती दुःख होतं. ऍक्सिडेंटचा सोडा, नवी गाडी घेतली ना तर छोटीशी रेगोटी जरी आली ना तरी माणूस बेचैन होतो. कोणीतरी घासून गेला, मोटरसायकलवाला म्हणा, सायकलवाला म्हणा, दुसऱ्या गाडीवाला म्हणा, छोटीशी रेष जर तिच्यावर उघडली गेली तरी दुःखी होतो. खूप प्रयासाने त्याने एखादी वस्तू घेतली, त्या वस्तूमध्ये घरातली टीव्ही पकडा, फ्रीज पकडा, आणि अचानक पावसाळ्यामध्ये अशा काही विजांचा ढगांचा कडकडाट झाला आणि त्या सगळ्या फ्यूज झाल्या. खेळण्यामध्ये जेवढा आनंद नव्हता त्यापेक्षा काही पटीनं त्या दुःखच देऊन गेल्या. फार छान वस्त्र शिवली येते, ह्याच्या लग्नात घालू, त्याच्या साखरपुड्यामध्ये घालू, असा कोट तसा कोट, आणि नेमकाच गाडीमध्ये बसता बसता एखादा खिळा लागावा आणि ते तरकट फाटून जावं. हे सगळं कालचक्र आहे. हा जीव हे सगळं जाणतोय. मग तशाच प्रकारे शरीर सुद्धा, या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, हे शरीर सुद्धा काय अविनाशी थोडंच आहे, नाशिवंत आहे. त्याला केवढे रोग आहेत, आजार आहेत, कधी काही सांगता येत नाही. झोपे सुद्धा माणूस झोपे म्हणजे जास्त वेळ हात ठेवला तर हाताला मुंग्या येतात, एखादी चमक भरली जाते, आणि मग सकाळी उठाली झोपेतून झोपेत चमक भरली, मान लचकली जाते, एखादी उशी कमी जास्त झाली तर 2-3 तास त्या बिछाण्यावर पडून झोपही येत नाही, माणूस खुश बदलतो. सकाळी एखाद्याला वेळ दिली असेल तर नेमका रात्री झोप झालं, सकाळी जास्त झोपतो आणि उठायला उशीर होतो, ती धापळ होते. बालकाईने जर विचार केला ना तर सगळी दुःख संकटच आपल्या वाट्याला आहेत. मग तरी माणूस सावध का होत नाही? सावध होणं म्हणजे हा फेरा कसा चुकेल, जन्म मरणाचा फेरा कसा चुकेल याच्याकरता तो काही उपाय का बरं करत नाही? थोडासा धूर जास्त झालाय महाराजी, त्रास होत्या, करते सावकाशपणे झोपतोय डोळ्याला म्हणून थोडस असं होय होते. बरं आई, हा जीव जे कर्म करतो ना त्यानुसार त्याला वेगळे वेगळे इंद्रियामध्ये योनीमध्ये जन्म घ्यावा लागतोय. आणि मग त्या प्रत्येक योनीमध्ये दुःख असून सुद्धा त्याच्यामध्येच आनंद मानायला लागतो, पण तो विरक्त होत नाही. जवळचं उदाहरण देतोय, घाणीमध्ये गटारामध्ये छोटे छोटे जंतू असतात बघा, जीव, त्या जंतूंचं राहणं त्या घाणीमध्ये त्याला चांगलं वाटतं. जंतू छोटे छोटे घाणीतले. पण एखाद्याने सद्ग्रस्ताने विचार केला, चला या जंतूला घेऊन या, किती घाण गटार सगळं खातात दुर्गंधीमध्ये, याला चांगल्या जागेवर घेऊन ठेवू. आणि त्याने घरी आणले मस्त पैकी त्यांना त्या पाण्याचं याच्या सहित, आणि मग त्याला मस्त बिसलेली पाण्यामध्ये ठेवले, त्याला दुधामध्ये ठेवले, म्हणून जातात दादा. कारण त्याला सवय त्याची झाली ना, जिथून जन्माला आले त्याच्यातच त्याला राहावंसं वाटतं. तसा हा जीव हा आईच्या गर्भामध्ये त्या घाणीत वाढलाय ना, याचं भरण पोषण तिथे झालंय. त्याच्यामुळं तो अशा इंद्रियांना पोसणाऱ्या कर्मामध्येच त्या घाणीमध्येच कायमचा राहतो. त्याला भगवंताचं विस्मरण होत. कर्माप्रमाणेच तो नरकातल्या अनेक योनीमध्ये जन्म घेऊन सुद्धा आणि तेथील विष्ठा आणि तुच्छ भोगामध्येच सुख मानत राहतो, आणि त्या योनीला तो सोडू इच्छित नाही. हा मूर्ख जीव आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशु, धन आणि बांधवांमध्येच आसक्त राहतो. सोडायला तयार नाही. कुत्री, मांजरी, कोणावर जीव लागला, कोणावर.
वास्तविक खरा जीव कोणावर लावावा हेच विसरला तो. हा, त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये दया असावी, त्यांना खायला प्यायला घालावं. पण एवढी आसक्ती नसावी. ते जरा वेळ दिसले नाही ना, हा कावरा बावला होतो. आम्ही गेला कुठं, घरच्याचं लक्ष नाही का, तो सगळ्यांना आरडाओरडा करायला लागतो. कोणासाठी? त्या टॉमीसाठी. अरे तेवढं जर प्रेम माझ्या भगवंतावर केलं तर आयुष्याचं कल्याण होईल ना. त्याच्याविषयी नाही असं कधी वाटत का तो मला 2-3 तास दिसला नाही, त्याचं मला दर्शन झालं नाही म्हणून. त्याला फक्त सकाळी एक अगरबत्ती ओवाळली आणि संध्याकाळी हातपाय धुवून बस. बाकी 10-12 तास त्याची आठवण नाही केली. पण यांच्या आठवणी तो सतत करू लागला. मला दुर्भाग्य आहे. आपल्याला स्वतःला तो याच्यामध्ये धन्य मानायला लागला. त्यांच्या पालन पोषणाच्या चिंतेने याचं संपूर्ण आयुष्य संपलं. काल परवा म्हटलं होतं, एक प्रकरण असं वाटेल का आपल्याला, आपण 13व्याच्या प्रवचन ऐकत न बसलो. संपूर्ण जीवयोनी कसा भोगतोय अशी वर्णन शास्त्राच्या रूपानं कपिल भगवान आपल्या देवहूती आई साहेबांना सांगत आहेत. आई त्याच्या या दुर्वासनांमुळे त्याचं हृदय दूषित झालेलं असतं आणि त्यामुळे हा मूर्ख जीव त्यांच्यासाठी निरनिराळे पाप करत राहतो. कर्माच्या माध्यमातूनच पाप होतात आणि कर्माच्या माध्यमातून पुण्य होतात. अजून सोपं करून सांगतोय, तो व्यापार करायला लागला. तो जर मोजमापाचं काम करत असेल, भाजी किराणा विकत असेल, तर तो 50-100 ग्राम वजन कमी द्यायला लागला. अगोदरच 2 पैसे फायदे अगोदर वाढवून भाव घेतलाय आणि त्याच्यात वजन कमी करून द्यायला लागला. त्याच्या मागचा हेतू काय? याच्यातून जे जास्तीचे पैसे मिळतील त्या पैशांवर मी माझ्या बायको पोरांना सुखी ठेवीन. पण ज्यांना दुःखी केलंय त्याचा विचारही करत नाही. माझ्यासारखा हा सुद्धा काबाड कष्ट करतोय, त्याच्याही श्रमाचेच पैसे आहेत ना. मग मी 10 रुपये जे एक्स्ट्राचे जास्तीचे घेतो, माझा फायदा झाला, पण त्याचं नाही का नुकसान झालं? त्याने घाम घालून कष्ट करून पैसे कमवल्यात ना. हा दुसऱ्याचा विचार करणार नाही. हा फक्त स्वतःचा आणि कोणाकरता? ह्या परिवाराकरता. उद्या कपिल भगवंत त्याला फार वेळा मूर्ख म्हणतात, पण त्याला हे मात्र कळत नाही, या मूर्खाला कळत नाही का येथून तिथून भयानक अशा हिंसा वृत्तीने सुद्धा, कधी कधी वेळ प्रसंगी हिंसा वृत्तीने सुद्धा तो धन मिळवू लागला आणि अशा लोकांचे पोषण करू लागला की ज्यांच्यामुळं त्याला नरकाचे दरवाजे मोकळे झाले. नरकाला जाण्याची लक्षणे आहेत. बरोबर येतच कोण नाही तरी आपले एकट्याला यावं लागतं, एकट्याला जावं लागतं आणि ते लगेच आत्महत्या करतात. आम्ही नाही बाबा तुझे पापाचे वाटे करेल. आपल्याला वाटतं ना फक्त हे वाया कोणाला एकट्यालाच सांगितलं त्याच्या बायको पोरांनी, मग कधी जाऊन मान्य नका करू. आपली बायको पोरांना विचारलं ना कथा ऐकायला आले तर तेवढ्या पुढची पुढची हो घ्यावं तुझा पाप म्हणून, पण पाप असा घेता पण येत नाही आणि देता पण येत नाही. शास्त्राने सांगितलंय देता घेता येण्यासारखी एकच गोष्ट आणि ती म्हणजे पुण्य. पाप देता घेता येतच नाही. हो म्हटलं तरी देता येत नाही, घेता येत नाही. हो तर म्हणणारच नाही, डोक्यातला भर काढून टाकू आपण. पण तरी सुद्धा वारंवार प्रयत्न करून सुद्धा त्याची जर उपजीविका नीट चालत नसेल ना, तर तेव्हा तो लोभाने अधीर होतो आणि दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवतो. मग मात्र तो दुसऱ्यांचा द्वेष करू लागतो. यालाच कसं एवढं धन, त्याच्यात मला थोडस मिळतं तर संधी मिळाली तर चोरी करेन, संधी मिळाली तर याची हत्या करेन आणि ते धन ओरबाडून घेईन. चोरी डकेती कशामुळे चालायला लागली? लोभामुळं मोहामुळं. आता याला धंदा साथ देत नाही, नोकरी साथ देत नाही, परिश्रम करून सुद्धा मग त्यावेळेला तो असाही विचार करू लागतो, वेगळ्या मार्गाचा अवलंब करायला लागतो आणि मग तो बाकीच्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो.
परंतु ज्यांच्यासाठी केलंय ना ते मात्र विसरून जातात. तिथे भागवतकार सांगतात, जसा कंजूस शेतकरी असतो ना, बैल म्हातारा झाला तर त्याला सोडून देतो, जा मग कचरा खा नंतर प्लास्टिकच्या पिशव्या खा, कामापुरता वापरतो. महाराज तसा हा पुरुष बैल आहे, बैल. शास्त्राचं म्हणणं आहे, तुकोबारांनी याला म्हटलंय. मग हे सगळे जे आहेत ना या बैलासारखा वापर, आणि तो बिना कामाचा झाला, त्यांना संपत्ती मिळवून देत नाही, त्याच्या काही उपयोगाचा राहिला नाही तर मग त्याला मोकळ सोडतात, जा तू बघ. तरी माणूस हुशार होत नाही. एवढं झाल्यानंतरही त्याला वैराग्य प्राप्त होत नाही. जावं ना त्यांनी कुठेतरी तीर्थक्षेत्राची वारी करावी. त्या दिवशी म्हटलं की अशी कितीतरी मंदिरं आहेत का जिथं पुजाऱ्यांची किंवा स्वच्छता करणाऱ्याची कमतरता आहे. जा ना बाबा, देवाच्या सानिध्यात राहा, 2 पैसे मिळतील, तुझं खाण्यापिण्याचाही बंदोबस्त होऊन जाईल. पण नाही ना, तो त्या परिवाराला चिटकूनच राहतो. तिथे भागवतकार सांगतात, जसं त्या कुत्र्यासारखी त्याची गत होते, हारार शरशर केला ना तरी तो तिथंच जातो शेपूटावी. अवस्था फार दयनीय अवस्था या जीवाची. शेवटी वृद्ध अवस्थेमध्ये आल्यानंतर हा कुरूप दिसायला लागतो. तारुण्यातला आपला फोटो बघा ना माणूस, जानेवारीला द्यायला पण आहे ना, 15-20 वर्षापूर्वीचा फोटो दिसतो माणूस. जय श्रीराम बोलता पडेगा. गोविंद हरी गोपाल अवस्था. हा आता वृद्धावस्थेमध्ये कुरूपतेकडे जातो, त्याचं शरीर रोगी बनतं, जठराग्नी बंद होतो. अवस्था ही शेवटची अवस्था. सावध व्हा, आताच सावध व्हा बाबांनो. भोजन आणि पुरुषार्थ दोन्ही गोष्टी त्याच्या कमी होतात. ताकद राहिली नाही, कारण ताकदीसाठी जे भोजन हवं ते भोजन त्याने प्रयत्न केला तरी ते पचत नाही. त्याच्यामुळे ताकद कशी शिल्लक राहील? त्यामुळे त्याचा पुरुषार्थ तो गमावून बसतो. आणि मग त्याच्यावर रोगाचं अतिक्रमण होतं. अनेक प्रकारचे रोग त्याला ग्रासायला लागतात. कधी पायात चमक येईल तर कधी कमरेत चमक येईल, कधी डोका दुखायला लागेल कधी पोटात दुखायला लागेल, कधी चक्कर येऊन पडेल, कधी बाथरूम मध्ये पडेल तर कधी पायरीवरनं पाय घसरेल. त्याला तोल जायला लागतो आणि शेवटी तो मरणासन्न दुःख यातना भोगायला लागतो. त्यावेळची याची परिस्थिती मगाशी सांगितल्याप्रमाणे अंगणामध्ये बसलेल्या कुत्र्यासारखी होते. त्याला कोणीतरी आणून देईल, त्याच्या पुढे ताटतो, वाट बघतो,
घड्याळाकडे त्याचं लक्ष होतं. 10 वाजले, अजून सुंदर शेती येत नाही, पोळा येत नाही, चहा पण विचारला नाही. 2 वाजले, घड्याळाच्या काट्याकडे बघतो, अजून जेवणाचं ताट आलं नाही. ही अवस्था. आणि ज्या वेळेला देतील ना, ते कुत्र्यासमोर कसा ताट लटावा ना, तसे लटून देतील, खा. याचं सोडूनच द्या हो. 2-3 वर्षापूर्वी या रोगाने आपल्याला सावध केलं ना, आपली अवस्था अशीच झाली होती ना. महाराज विसरलो आम्ही लगेच. केवढी मोठे बापरे आपण 14 दिवस क्वारंटाईन केलं होतं ना आपल्याला. देवानी त्यावेळेला अशीच घरची आपल्याला करत होती ना, लांबून तशी सरकवून देत होती. बघायला पण तयार नव्हते आपल्या इथे महाराज. फोनवर सुद्धा बोलायला घाबरत होते रामकृष्ण बाबा. एवढं बघून आपण अजून पटकन विसरलो आपण. म्हणून तर याला मूर्ख म्हणतात कपिल भगवान. आणि ही अवस्था तुझी होणार आहे. ज्यांच्यासाठी हे केलंस, आता त्यांनाच तुझा कंटाळा आला, ते वाट बघतात. मग ती पोरा संतील, सुनाशी संतील, त्याची नोकरी सांगल. मानाची अवस्था काही बरोबर नाही. जात ते बरा होता. सगळेजण आपल्या मरणाकडे डोळे लागून बसले. आपली शुश्रूषा करण्याकरता त्यांना कंटाळा येईल. सतत सतत. आणि हा जीव मस्तपैकी बघतो. ज्यांच्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, आणि आता तीच मला हळहळ शेरशेर करायला लागली. ही अवस्था त्याची. आता त्याचं काही चालत नाही. राग येऊन करेल काय तो. तुझ्या मायाजाळामध्ये गुंतला होता. आता त्याला कळायला लागलं, आता कोण सोडविल मला. आणि जो सोडवणारा आहे त्याच्यापासून तर मी फार दूर पडत होतो. तुकोबा इथे सांगतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. गुंतू माया मस्त साध्य घेतल्या. त्यांनी सांगितलं, दादानी
आणि त्यामुळे तोही बरोबर चालत केवळ आला नाही काय. परमेश्वर भाऊ जाणकार आहेत, त्यांनी तो त्यांना पण घेतला. आता आम्हाला तेव्हा मध्येच आजीने अगरबत्ती येऊन लावली अनावधानाने आणि अगोदरच अंगण तेढ नाचणं आले अंगण तेढ ही आमची अवस्था. असं तरी माणूस सावध होत नाही. या काळाची रूढी पडल्यानंतर तो ज्यांच्या आशेवर जगत होता त्याला कळलं मी माझी नाही, माझा फक्त तो एकच आहे. पण करणार का अचानक त्याच्याजवळ जाऊ कसा. एवढे दिवस त्याच्या दारातून जात होतो, कधी ढुंकून पण नाही बघितला. असे माणसाचं आयुष्य. अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य आपल्या इंद्रियांवर विजय न मिळवता कुटुंबाच्या पालन पोषण करण्यामध्येच व्यग्र असतो आणि मग त्या स्वतःच्या आजूबाजूला पाहिलेल्या त्या नातेवाईकांना तर ते खोटं खोटं रडायला लागतील. रडणाऱ्या स्वजनांमध्येच तो वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. त्याला वाटतं पोरले ना बोंकवली ठोकत, त्याला कर नाही किती बोंबला टाकली तो लोक होतील कशी कशी पोर एक बोंबला टपता आली. सगळ्या बाबतीत नाही पण असं पण पाहिलं होतंय. गावामध्ये आठवलं जरा गावामध्ये पूर्वी मयत झालं बघ आत्याशी वगैरे यायच्या गावाच्या बाहेर नाव होतच बहुतेक द्यायच्या. स्पेशलिस्ट असते काही लोकांची असं असं असं. हा पण फार भावना फार जास्त. त्यांचं ते रडणं ऐकलं ना आपल्याही डोळ्यामध्ये असू येतात. आम्ही लहान असताना बऱ्याच वेळेला पाहिलंही महाराज बाबा तर डोळ्याला पाण्याचा ठेंबीन नाही. लांबशाल माझे बंधू करा चांगला दिवस आहे. माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमची त्यांनी फार पाहिलं तर बोलून तशी घोसटतात त्यांना वाटतं माझ्यावर प्रेम आहे. हो यांचं केवढं प्रेम आहे. माझ्या जाणलेलं केवढे दुःखी झाले. अरे बाबा प्रेमी नाही तुझ्यावर काही. आता एवढं लोकांना दाखवण्याकरता सगळं चालले. काही तर त्याच्यापेक्षा हुशार ना माझे आता कवा भ्याडशील. माझ्या पोरी मला जीव होता ना तू संतीच्या मागल्या बा तुझे पोरीला बाय. बोलला बरे का कधी कधी असंही असत. आता कशी या मला चहा प्यायला जागा न ठेवली. लय असत लय असत असतं. हे सगळं खोटं नाही पण त्याच्यात निम्म खोटं असतं आणि निम्म खरं पण असतं. आपण 50-50 करूया. आपण नाही जास्त जास्त नाही करायचं 50-50. आता मेल्यानंतर त्याची अवस्था आता तो मेला सगळं दुःख बघून सगळ्यांना कंटाळा होता. याच्याशी जात ते बरं होता सुटलं बाबा याच्या काचांच्या. आता यांनी जे कर्म केली त्या कर्माचा परिणाम याला बघावं लागला नाही. आयुष्यात चांगला वागला नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी भांडत राहिला. नातेवाईक वाईक सांभाळले नाही. चुकीचं काम करायला लागला. दरवाजा खिडक्या बंद करून गिरल्यावर येतात खायला लागला. लोकांना वास पण जाऊन नाही दिला. दादाशी अगरबत्ती लावायचा. माता त्याला न्यायला यमाचे दूत आले. आपल्याला न्यायला कोण येतील असा वाटत यमाचे दूत. आता यमाचे दूत माहित कसं असतात ते असं इथले बिथलेच नाही गावकं तुला म्हणून. मोठे दोरखंड असतात साखरदंड असतात त्याच्याकडं. त्याला घट्ट असं आवडतात त्याचे हात पाय सगळ्या बाजूने त्या बेड्या अशा घटलं होतं. आवडी जोरण करा अरे दुखत 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 तिथं काही नाही. घट्ट आवडतात. त्याच्या हातामध्ये पायामध्ये ते साखरदंड बांधतात. त्याच्या कमरेला साखरदंड बांधतात आणि बांधूनच त्याला होरपडीत घेऊन जातात. त्याच्या भीतीमुळं त्यांच्या गंडावण्यामुळं मळमूत्र त्याग करायला लागला. त्या कपड्यामध्येच अंतमूत्र करायला लागला.
त्या यमाच्या दूतांनी त्याला जे यातना देह दिलेला असतात, हा देह संपलाय जाईचा यातना भोगण्याकरता त्यांच्याकडे देह असतात, त्या देहामध्ये याला टाकला आणि मग त्याला ओढत ओढत त्याच्या कळ्यामध्ये दोऱ्या म्हणजे साखर दंड, त्याच्या कमरेला, त्याच्या पोटाला, त्याच्या हातांना, पायांना अशा अशा प्रकारे त्याला दीर्घ सफरीवर. एवढं का जवळ आहे का? अजिबात नाही. रस्त्यामध्ये जाता जाता अशी पिसाळलेली कुत्री असतात, ती याच्या अंगावर सोडली जातात, भुकेलेली कुत्री, आणि मग ती याच्या अंगावर सोडली जातात, त्याच्या शरीराचे लचके तोडतात. हा बाबा तो आई ग बाबा ग पोरा ग कुठं असू बरोबर कोण एकट्यालाच बांधून चालू नये. वाटेमध्ये ती कुत्री त्याचे लचके तोडतात आणि मग त्यावेळेला त्याला आपण केलेल्या पापांचं आठव होतो. तोच पाप केली ना. तरी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, ग्रंथ ऐकायला गेलो तर ते लोक सांगायचं असं नका वागू, वाटला झाऊ दे, आपल्याला ते करायचा सोडायचा. आपण यांच्यासाठी थोडंच लिहा, आपले नातेवाईक वेगळे म्हणून ग्रंथ ऐकायला बसले होते, ह्याचा करायसाठी आपण नाही येणार मग तर बोलून दे, ह्याचं काम करून निघून जाईल. यांना बरं वाटावं ना म्हणून तू ग्रंथ ऐकायला जायला लागला. मग ते उद्या बोलतील ना सुनेच्या घशाकडून आली, यायला पाहिजे ना, भाऊजी सण आली, मामास्थान आली, भाषासनं आलं, नाही तर जावं लागतं मला. त्याचं लक्ष कुठे याच्याकडं तर ते ऐकायला जावं, जीवनाचा उद्धार करावा, वरवरनं सगळं करायला लागलो. मग त्याला समजतं अरे म्हणजे मी फार पाप केली ना. तहान भुकेला तो व्याकुळ होतो, पण तिथं देव खूप त्याला वारीला थोडाच चालले, घ्या घ्या गोवा बिस्किट पाणी घ्या, घ्या घ्या गोवा लस्सी घ्या, ते वारीला सगळं नाही का बोलली. बघितलं कशी मजा येत दोघी तरी आहेत ना. अहो नको नको म्हणून कंटाळा येतं, जबरदस्तीने हातात घालायला येतात ते वस्तू दिंडी वारीला. आणि इकडं चुकीच्या वर्तनामुळं आता आपण वारीला चाललोय कुठल्या यमपुरीच्या. आता तिकडं पाण्यात त्या कानाने घसा कोरडा झालाय, त्या भुकेनं व्याकुळ झालेला जीव एक पाऊल टाकायला त्याच्यामध्ये हिंमत नाही. पण देव कोण? आयुष्यात कधी भाकरीचा टुकडा कोणाला दिला नाही. बिस्किटचा पाक आखा फुल करत होता, एक एक बिस्किट काढून तो तुमच्या हातावर दिला. ते लाडू बनवून वाढ बघत होता, प्रमोशन चालू का होतं आणि पाठवली संधी कवा उतरतात एकटा बसून कवा का आमची ज्याचे बघितलं ना आपण. नंतर अचानक कोणतरी जावा तो मस्त डबा खोलले एकटाच लाडू खातो, साधू झाला तो. आता इथं कसा खायला मिळत तुला? अजिबात नाही. कारण की अंगाला तरतरीत घाम फुटलेला असतो, कारण वणव्याच्या रस्त्यातून त्याला नेलेला असतो. जलता वणवा त्याच्या मधून त्याला नेला जातो. गरम वाऱ्याची चढ आणि त्यामुळं त्याला ते सहन होत नाही. पाणी नाही, विश्रांती नाही, भोजन नाही, अशा प्रकारे तापलेल्या नंतर त्याला तापलेल्या वाळूतून नेला जातो. वाळू साधी नाही. थोडासा विसरला. आईंनी मला एक शाल आणून दिली होती परवा दिवशी, 2 दिवस झाले. मला 5 मिनिटं तरी ठेवा खांद्यावर. 5 मिनिटं कशाला 8-7 दिवस तरी ठेवतो. इथं कोणतरी आई विसरत होतो 2 दिवस. मला नंतर आठवण यायची. प्रेम आहे नाही का? प्रेम आहे त्याचं. आईची माया आहे. हे उद्यान शाळा आईसाहेब घेतली आज मी. आता हे आई शेवट पण आजच्या कार्यक्रमापर्यंत दाखवणं वगैरे काय. आता हे पण लोकांनी दिलेल्या कधी कधी तरी त्यांचं वाटलं पाहिजे ना. तर अशाच पडून काहीच कामाचे नसतं ना. या हे कार्यक्रम मलाच फक्त ना अंगावर घेऊ शकत, अंग पुसू शकत, 5 पुसणी म्हणून वापरू शकत. बिना कामाचं तसा बघायला गेला असं म्हणत. मग त्या निखाऱ्यासारख्या तापलेल्या लोखंडाच्या वाळूवरनं त्याला चालवत नेलं जातो. कोणाला? आपण जागे आहात ना आपल्याला. आपण मेल्यावर
दुसऱ्याचं नका विचार करू, आपल्याला चुकीचं वागलो तर समजा चुकीचं वागलो तर नंतर येणार नाही चांगलं वागलं आपल्याला कसं घालणार ते पण सांगायला जय श्रीराम बोलला पडेगा त्या वाळवरनं. आणि ते तो चालत नाही कसं आहे ग बाबा ग, पायाला चटका बसला आणि तो तिथंच बसून जातो. बरं बसून तरी कसा निकाल येत मग ते यमाचे दूत वर्ण साखर दंडाने त्याच्या पाठीवर माराची झोड घेतात, ते फटकारे मारतात आणि त्यामुळे तो मोठ्या कष्टाने पुन्हा उभा राहतो, चालू लागतो, जमिनीवर पडतो, त्याला मूर्छा येते. परत याच्या अंगावर थोडं पाणी शिरलं जातं, त्याला थोडी तरतरी येते, परत ते दुःख भोगायला अंधाऱ्या मार्गाने यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात. यमपुरीकडे जाणारा मार्ग गरुड पुराणामध्ये वेगळं आणि इथे थोडं वेगळं सांगितलेलं आहे. असं त्या भागात जास्त पडायचं. गरुड पुराणामध्ये 86,303 योजना अंतर्गत सांगितलं जाते आणि या ठिकाणी 99,000 योजनांचा अंतर सांगितलं जाते. असं म्हणजे 80 ते 90,000 आहे एवढं निश्चित नाही, फार कोणात जायचं नाही. एक योजन म्हणजे 12 किलोमीटर, अशा 90,000 योजना याचा हा प्रवास असतो. दिवसाला 247 योजना चालवावं लागतं. कमीत कमी 2,500 किलोमीटर एका दिवसात चालून ते तरी काय करतो, त्याच्या वाहनाला बांधतात आणि घेतात खेचत फरफटत. आता मी 40 किलोमीटर रोज चालतो तरी 2,500-3,000 किलोमीटर चालायला आम्हाला 2.5 महिने लागतात. मग जो 2,500 किलोमीटर एक दिवसात कसं बरं चालेल, कोणीच नेल्याशिवाय पर्यायच नाही. इतका लांबचा प्रवास तो करून त्या नरकाच्या यातना बघतो. त्याच्या शरीराला धगधगत्या आगीमध्ये टाकलं जातं, कधी त्याचे तुकडे तुकडे केले जातात, कधी त्याचा मांस त्या कुत्र्याला खायला घातला जातो, कधी कधी त्याच्या जिवंत देहावर कुत्री गिधाड आणि कावडे सोडले जातात. त्याच्या समक्ष ती गिधाड येतात आणि त्याच्या पोटात ते आतडी खेचून येतात. गुदगुळे होत असतील दादा केवढे लागते ना. मग ते सांगतात, अरे तुझा पोट भरण्याकरता तू पण असाच कापीत होतास ना, आतल्या कावी फेकून देत होतास ना, मस्त तळून भाजून खात होतास ना, ते तेव्हा नाही म्हटला का तुला काही तुझं पोट भरण्याकरता असंख्य जीवांची हत्या तू करत होतास ना, मग त्यांच्या जीवाला नव्हत्या का यातना होत. आता भोग आपल्या कर्माची फळ, मस्त चवीनं खात होतास ना तू. आता बघ तुझ्या अंगावर साप विंचू डंक करणारे ते प्राणी त्याच्या शरीरावर सोडले जातात. त्याला अनेक प्रकारच्या इजा त्याचं समोर डोळ्यासमोर त्याच्या शरीराचे लसके तोडून ते खाणारे प्राणी पाहतोय. कधी कधी त्याला हत्तीच्या पायाखाली तोडवलं जातं, तर कधी कधी त्याला डोंगराच्या त्या उंच माथ्यावरनं खाली फेकलं जातं. कधी कधी त्याला जमिनीमध्ये खड्डा खोदून आणि त्या मातीमध्ये त्याला गाडून बुजवून टाकलं जातं. या सर्व यातना अंध तमिश्र रौरव अशी ती नरकांची नावं आहे. एक पिक्चर आला होता बघा, ते अंध तमिश्र नावाचे ते नरक दाखवलं होतं आणि तो हिरो त्याला शिक्षा देतो. 8 प्रकारचे नरक तर फार घोर आहेत, भयानक आहेत ते. आणि त्यामध्ये अंध तमिश्र रौरव या नरकांची यादी त्याच्यामध्ये येते. यातना बघण्याकरता तो स्त्री किंवा पुरुष असेल त्याला ते भोगताना त्याचे कर्म आठवतात, परंतु आता करेल काय, हातचा वेळ निघून गेलाय. म्हणून वेळीच सावध व्हा, संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. अशा प्रकारचे कष्ट भोगून झाल्यानंतर हा जो पापी माणूस होता तो ज्यांना सुख प्राप्त करून देत होता
त्या कुटुंबालाही सोडून गेला आणि तो शरीरालाही सोडून गेलाय. आणि मेल्यानंतरही तो त्या आपल्या भोग शरीरानं ते भोग भोगवतो. तो नरकात जातो. ती शिदोरी, कर्माची शिदोरी म्हणजे काकी आहे ना तशी ना, त्याचाच काम असतं शिदोरी बापाचा. तर भात ते नालं प्लेट टाकायची, डाळली तर पिवळी शिदोरी तर तो भटक्यान मारून द्यायचा. आपल्याला तर दिले बाबाला नबोला तुझ्या आवाज रस्त्या मला ते फक्त प्रतीक आहे शिदोरी. बाबा रे आतापर्यंत जी कर्म केलीस ना, चांगली ना वाईट, आम्ही काहीच घेणार नाही, ते तुझी तुझा भोगाला. शिदोरी फक्त प्रतीक आहे. एक कर्माची शिदोरी घेऊन तो एकटाच नरकात जातो. हे सगळं भोगतो ते अनिष्ट फळ. अनेक योनीमध्ये तो अनेक प्रकारचे भोग क्रमाक्रमाने भोगतो आणि पुन्हा नंतर मात्र हे सगळं भोगल्यानंतर तो मनुष्य योनीमध्ये येतो. मनुष्य प्राप्त होतो त्याला हे सगळं भोगून. आता मनुष्य झाल्यावर तरी सावध नको व्हायला. आता त्याला समजायला पाहिजे ना, देवळात गेलं पाहिजे, लोकांशी चांगलं वागलं पाहिजे, तीर्थाला यात्रेला वारीला गेलं पाहिजे. भोगून सुद्धा शाणा होत नाही. जसं काही त्याला वाटतं हे माझ्याकरिता आनंदाची परपणी आहे. म्हणजे पुन्हा एकदा भगवंत जन्माला येण्याच्या अगोदर त्याला सावध करतो. तुझ्या नरकाच्या यातना भोगल्यास ना, त्या मेल्यानंतर भोगल्या होत्या, आता जन्माला यायच्या अगोदर भोगून जा. म्हणजे तेव्हा तरी तुला आठवण राहील तुझ्या सुरुवातीला होता तो शेवटला माझ्या वाट्याला येऊ नये म्हणून तू प्रयत्न कर. बाबाने कुठल्या तरी संप्रदायामध्ये जा, कुठल्या तरी श्रीगुरूंना शरण जा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण कर. नाही ना, पूर्वकर्माच्या अनुसार मग तो त्या पुरुषाच्या वीर्यकणाचा आश्रय घेतो आणि स्त्रीच्या उदरात प्रवेश करतोय. आई वडिलांच्या संयोगानं तो बालकाच्या रूपानं आईच्या उदरामध्ये राहतोय. ऐका बरं, नीट ऐका, खूप छान वर्णन आहे. हे तिच्या पतीचे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो. माणूस कसा उत्पन्न होता ऐका, लक्ष देऊन. 5 रात्रीचा कालावधी गेला का तो बुडबुड्यासारखं बुडबुड्याचं रूप धारण करतोय. पाण्यावर जसं हवेचा बुडबुड तयार होतो ना, ही प्रक्रिया गर्भधारणा झाल्यापासून 5 रात्रीमध्ये तो बुडबुड्यासारखा होतो. 10 दिवसामध्ये आपलं बोराचं फळ असतं ना, बोर, ती बोरं खातो, छोटीशी ठेवळ, ही ऍपल बोर नाही. नंतर तुमचं डोकं तिकडे पुढे चालत. छोटासा बोर असतो ना, त्या बोरासारखा थोडासा कठीण होतो. त्यानंतर मांसपेशी किंवा जर अंडच असतील तर अंड्याच्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं. तो मांसपेशीमध्ये आता रूपांतरित व्हायला लागते. पहिल्या सुरुवातीच्या 1 महिन्याच्या काळामध्ये त्याचं डोकं उत्पन्न होतं. आपण कसे तयार होतो आईच्या गर्भामध्ये? 1 महिन्यानंतर डोक्याला आकार येतोय. 2 महिन्यानंतर त्याला हात आणि पाय असे छोटे छोटे अवयव निफुटायला लागतात, तयार होतात. 3 महिन्यानंतर 3 महिन्यात त्याला नख आणि ते रोम, छोटीशी लव शरीरावर त्वचेवर असते ना, हे 3 महिन्यामध्ये छोटी छोटी हाडं, त्याच्यावर एकदम नाजूक असलेले ते चामडं रामकृष्णाने यासारखं बसा. त्या नाजूक त्वचेवर छोटी छोटी छिद्र ती उत्पन्न होतं. 4 महिन्यामध्ये त्यामध्ये थोडस मांस
आणि सप्त धातू उत्पन्न व्हायला सुरुवात होते. ही 4 महिन्याची प्रक्रिया. 5व्या महिन्यामध्ये त्या गर्भाला थोडी थोडी तहान आणि भूक लागायला सुरुवात होते. 6व्या महिन्यामध्ये तो त्या पापुत्र्यामध्ये लपेटला जातो आणि उजव्या कुशीवर फिरू लागतो. असं गुंडाळ होतं आणि 6व्या महिन्यामध्ये तो उजव्या कुशीवर फिरायला लागतोय. आणि त्यामुळं आता तो थोडासा तयार झालेला जीव आता त्याच्यावर परिणाम आईनं खाल्लेल्या वस्तूचा डायरेक्ट व्हायला लागला 6व्या महिन्यानंतर. म्हणून आमच्या जुन्या काच्या चुलत्या आहेत ना, या सांगतात फार काळजी 7वा महिना लागला का फार काळजी घ्यायला लागतात. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, त्याचा परिणाम त्या बाळावर होईल. मग त्यावेळेला त्याच्या मातेनं खाल्लेलं अन्न आणि पाणी किंवा इतर वस्तू त्याच्या शरीरामध्ये धातू पुष्ट करू लागतात. आणि मग तो त्या ठिकाणी कृमी कीटक आजूबाजूला त्या विष्ठेमुळं कृमी कीटक तयार होतात. त्यांच्या गर्तेमध्ये तो सापडला जातो. निकृष्ट असलेलं मलमूत्र आणि त्या खड्ड्यामध्ये तो असला जातो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केले. आम्ही बऱ्याच वेळेला बोललो आणि तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलंय. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या ताथरी उकडोनी नवमास भरी जन्म जन्मोनी मरताती. आईच्या उदर कुहारामध्ये त्या गर्भाशयामध्ये आहे काय? काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणा क्षणा ध्यात असे. दादा आपण त्या मांस मळ मूत्र दूषित रक्त पूर किडे जंतू अशा प्रकारे त्या आईच्या उदरामध्ये नरकाच्या यातना जन्माच्या अगोदर भोगतोय. सगळ्या बाजूनं ते किडे त्याच्या अंग प्रत्यंगाला टोचे मारू लागलाय. नाजूक त्वचा, त्यांना वाटतं मस्त खाण्याचा लोण्याचा गोळा आमच्या ताब्यात मिळालाय. आणि मग त्या सगळ्यांनी तो अत्यंत कष्टी होऊन क्षणाक्षणाला मूर्छित होतो आईने खाल्लेल्या प्रत्येक चवीच्या पदार्थामुळं. ते कडवट असेल, तिखट असेल, गरम असेल, थंड असेल, खारट असेल, कोरडा असेल, आंबट असेल, या स्पर्शानं त्याच्या शरीराला पीडा होऊ लागतात. आणि इकडं बाहेरची माणसं होतात मस्त गर्भ वाढले ना. आमच्याकडे पाहुणं येणार आहे, त्या पाहुण्याची हळदी पाहुण्यालाच माहीत होता. तो कासारी झालेला जीव आपलं प्राण वाचवण्याकरता असे हातपाय तो असं आपटायला लागलाय. आणि डॉक्टर सांगताय सोनोग्राफी करून चकी करून गर्भ मस्त फिरतोय. मला ना फिरत आणि तुझा तो जीव वाचवायचा प्रयत्न करत. इकडे तयारी चांगला बांधून कुठे ठेवायचा कार्यक्रम दुर्वांकूरला का हेरो झाला डोळे जेवण त्यालाच नाही. अशा प्रकारे आपण त्या आईच्या गर्भामध्ये गर्भाशयामध्ये अनेक प्रकारचे दुःख भोगतो. नंतर तो बाहेर निघण्याची ज्या वेळा वेळ येते त्यावेळेला त्याचं डोकं बाहेर असतं, पाय आत असतात, गोळाकार झालेला तो गोळा मान बाहेर निघली तर बरी, तर तिथंच अटकून जय श्रीराम. 3 प्रकाराने तो येतोय. कधी पायाळूच्या रूपाने येतो, कधी आडवा राहतो आईचा जीव घ्यायला. शिजर केली तर बरी, नाहीतर आई गेल्यानंतर जन्माला. अशी प्रकार आहेत महाराजजी. हे सगळ्या प्रकारचे दुःख तो भोगतो. आणि मग त्याला वाटतं आता मी एकटाच आहे आणि मग मला सोडवणारा कोणीतरी यायला हवाय. म्हणून त्या परमपुरुषाला तो शरण जातोय. त्याचा त्याला हात मारतो, देवा
मला वाचव. पण त्याला दिसत नाही, पण त्याचे हात त्याच्या कानावर जाते. म्हणते घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं वाचवेल, बाहेर निघल्यावर काय करशील. तर त्याला कुठे माहित बाहेर निघल्यावर काय करीत. त्या आतमध्ये जसा एकटाच असतो तर बाहेर पण एकटाच असेल. त्याला कुठे माहिती शाळेत जावं लागेल, कॉलेजला जावं लागेल, डिग्री डिप्लोमा मिळवावं लागेल, या नोकरी धंदा करावा लागेल, एका पायावर उभा राहून ट्रेनचा प्रवास करायला लागेल. आणि मग हे सगळं करता करता नंतर लग्न होईल, बायको पोरा नातेवाई या संसारात गुंतून जाईल. याला कुठे माहित आहे. त्याला मी असाच एकटा का तो नाही, बाहेर निघलो ना फक्त तू आणि मी, मला दुसरं काम कर, तुझंच गुणगान गाईत राहील. फार फसवलंय आपण, देवाला फसवलंय हो. तर माणसाला काय फसवलं आपण, आणि भागतो आहोत ना आपण. सगळं विसरून जातो. आईला आपल्या देवभूती मातेला भगवान श्री हरी या कपिल मुनीच्या नावानं अवतार धारण केलंय. कर्दवजी ऋषीकडे ते कपिल भगवंत आईला सांगतात. आई पण समोर बसून मस्त मान हलवत. असं चित्र. आता ही आमची आई बसली ना समोर, पलीकडून सांगतो तिला काकी म्हणजे आईच्या जागे नाही का, असंच थोडस चित्र होतं तिथं. बरोबर संचार कोण्या बरोबर गर्भाशयामध्ये त्याने भोगलेलं दुःख, अंधाऱ्या विहिरीमध्ये तो एकटाच होता. तो बाहेर निघाल्यानंतर भगवंताची माया त्याला वेढून टाकते आणि त्यामुळे तो पूर्वीच सगळं विसरून जातो. पुन्हा ये रे माझ्या मागण्या. बस या संसारामधून उद्धार होण्याचा विचार करत नाही आणि पुन्हा हीच परिस्थिती जशी अगोदर सांगितले. मग पुन्हा म्हातारपण, पुन्हा दुःख, परत भोगाचा, परत जन्माला यायचा, 84 लाख योनीमध्ये फिरायचा. कपिलदेव म्हणतात, आई हे माते, तो 10 महिन्याचा गर्भाशयामध्ये विवेक संपन्न होऊन भगवंताची स्तुती करतो. आपण उपजत ज्ञानी म्हटलं त्याला हे कारण आहे. त्याला विवेक त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये विवेक असतो, परंतु तो मात्र बाहेर हे सगळं विसरून जातोय. बाहेर पडल्यावर तो जोरजोराने रडू लागतो, ओरडू लागतो. अशा प्रकारे नंतर तो पुढे पुढे त्याची वाढ होते. तो कुमार अवस्था, अपंगड अवस्था या सगळं बघून युवा अवस्थेमध्ये पोचतो. युवा अवस्थेमध्ये पोचल्यानंतर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांमध्ये असा बुडून जातो का त्याला वाटतं माझ्यासारखा कोणीच नाही. हे सगळं करण्याकरताच देवाने मला जन्माला घातलं. म्हणून कबीरजी सांगतात, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. असं बाबा रे, 3.5 हाताचा देह अशा रीतीनं खाऊन पिऊन झोप, निद्रा, आळस याच्या माध्यमातून पकड घालावली बाबा. बालपण गेले नेणता, तारुण्य तसे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरे. जेव्हा सगळं कळत होतं त्यावेळेला कळून न कळल्यासारखं, आंधळ्यासारखं वागत होतास, दुर्लक्ष करत होतास बाबा. आता म्हातारा झाल्यावर डोक्यावर हातमारी काय होली. आता होतं पोरा बरोबर ना, सुनशी बरोबर ना, पोरी बरोबर ना, जावई बरोबर ना. यांच्यासाठी तर मरत होतास ना.
तेव्हा नाही कधी देव धर्माला किंवा दान धर्माच्या मागे लागला उपास तपास केला ना. आता अख्खा दिवस भाकरला गेल्या होता, आज उपास धरला. एकादशी करायची होती नाही 15 दिवसांनी येणारी. आषाढी कार्तिकी तरी करायची होती ना, शिवरात्री करायची होती, अंगारकी करायची होती नाही ना. भूकच पाड पुढं पुढं तुझ्या देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध. तसं शरीर नाही वाढत महाराज, त्याच्यामध्ये विकार वाढतात. जसं शरीर वाढलं आता त्याला वाटलं माझ्यासारखी ताकद कोणची नाही, माझ्याशी बरोबर करेल असा कोण नाही. तो अभिमान तो क्रोध हाही त्याच्या बरोबरच वाढायला लागतो आणि मग तो कामाच्या अधीन जाऊ लागतो. आता तो काम वासनेला स्वीकारल्यामुळं तो हे विसरतो का हे आपल्याला दुःखाच्या खाईत लोटणारे आहे, ते आपला नाश करणार आहे. परंतु तो सावध होत नाही. नंतर तो खोटी बुद्धी धारण करतो आणि पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या देहामध्ये चुकीच्या समजुतीमुळं मी आणि माझा असा इतरांशी संबंध जोडतो. इथंच त्याची हानी होते. सुरुवात त्याची तिथंच आहे. अनेक प्रकारचे कष्ट भोगतो आणि मग मागाशी सांगितल्याप्रमाणे हे कर्म करता करता ते मात्र त्याचा पिच्छा सोडत नाही आणि हा सुटायला मागत नाही. अशा प्रकारे त्याचा अंत होतो. म्हणजे माझ्या भक्तीकडे वळतात, जे सदाचार करतात, दिंडी वारीला जातात, स्वतः भूक लागलेली असताना दुसऱ्याला खाऊ घालतात, आंदलेल्या जीवाची त्याला दया येते. तो कुत्रा मांजरू असं भेद न करता तोही देवाचाच अंश आहे असं त्यांनाही तो पालन पोषण करतोय. तो वडीलधाऱ्यांची सेवा करतोय, आई वडिलांची सेवा करतोय, साधू संतांची सेवा करतोय, आणि भक्तांची निंदा करत नाही, त्यांची स्तुती करू लागतो. तो तर जाऊ द्या, केवढे भाग्यवान ना. आम्हाला नाही जमत पण आम्ही हे केवढे भाग्यवान आहेत. आम्ही अभागी आहोत. याला मस्तपैकी सप्त्याला जाता येतं, याला मस्तपैकी पिंपळेश्वरला कथेला जाता येतं, नजर दुखणं आम्हाला सोडी नाही. अभागी आहोत आम्ही, अभागी आहोत. जवळच्या जवळ 10-15 मिनिटात चालत येऊ शकतो पण आमच्या भाग्यात नाही. ते जाणारे किती भाग्यवान आहेत ना. जेव्हा आमची कर्मच आम्हाला हे सगळं करायला लावतात, भोगायला लावतात, दुःखी होतो पण त्याची निंदा करत नाही. जाणाऱ्यांबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये चांगला भाव उत्पन्न होतो. प्रत्यक्ष नाही ऐकताना. आज कुठला भाग होता, आज काय ऐकलं जरा सांग ना थोडासा. त्याचा लक्षात गेले तो सांगितलेला गोड वाटलं फक्त कानाला, पण ध्यानात दिलं ना तेवढं. ती नावं दिवस कुठे जाणार होते, तेवढी नावं कधी ऐकलेली नाही. पण फार छान वाटत होता. 2 तास कसे गेले. ये ना उद्या तू ये ना. ना तेवढं सोडून बोल किसी नाम बोलना पडेगा. अच्युतम केशवम कृष्ण पुन्हा तो तीच कर्म करायला लागतो. अशा प्रकारे
तो भोग भोगल्यानंतर जो मुमुक्ष मात्र आहे तो त्या कर्माचा त्याग करतो. त्याला कळतं आता मला हे दुःख फार सोसावं लागणार नाही. हे अशा प्रकारे भगवंताची भक्ती करेल, अशा प्रकारे समाजामध्ये वागेल, अशा प्रकारे वेदांनी शास्त्रांनी उपनिषदांनी ग्रंथांनी सांगितलेली विहित कर्मच आचरण करेल. विहित कर्म केली पाहिजे आणि या विहित कर्मामुळं मी या संसारामध्ये अडकून राहणार नाही. भगवान कपिल देव आपल्या आईला सांगतात म्हणून मुमुक्ष पुरुषाला मरणाची भीती वाटत नाही. त्याला दीनता दुर्बलता किंवा मोह असता कामा नये. त्याने जीवाचे स्वरूप जाणून धैर्यपूर्वक आणि निसंग भावाने येथील व्यवहार करावे. व्यवहार करण्याला मनाई नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. निसंग भावाने तो व्यवहार करू लागतो. तसेच या मायामय संसारामध्ये योग आणि वैराग्याने युक्त असणाऱ्या सम्यक ज्ञानमय दृष्टीमुळं तो कशामध्येही आसक्ती न ठेवता व्यवहार करू लागतो. माझं कर्तव्य आहे, माझ्या वाटेला आलेलं काम आहे म्हणून ते व्यवस्थित करायची. कुठल्याही प्रकारे दगा फटका न करता हे मुमुक्षाचं लक्षण सांगितले. कपिल भगवंत आईला हे सगळं सांगत आहे. ते काही लोक भगवत भक्तीपासून विमुख होतात आणि फक्त कर्मकांडाकडे वळतात. कर्मकांड त्यांची श्रद्धा असते कोणावर, पितरांवर असू नये असं नाही, पण त्यामध्ये किती गुंतावं. श्रद्धया क्रियते यस्य श्रद्धा असं विधान. तो पितरांची फार काळजी करतो आणि ते पितरांना सांभाळलेला देव आहे हे विसरून जातो. तो कर्मकांडाच्या मागा लागतो. श्रद्धेने यज्ञ करून तो देव आणि पितर यांचीच आराधना करत राहतो. त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते. आपल्या मनावर एखाद्या विचारांचा पगडा राहिला ना तर त्याला बाकीचं काही कितीही सांगा त्याच्यातून बाहेर निघत नाही. त्या विचाराशी फक्त त्याला होम हवन यज्ञ पितृशांती आणि देवांना पितृदेवतांना किंवा बाकीच्या देवतांना ते हवन पोचवणं. देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होतात म्हणून तो कर्म चांगली आहे. त्याच्या कर्मामुळं तो मेल्यानंतर बरं आहे ना, नरकामध्ये जाण्यापेक्षा तो चंद्रलोकामध्ये जातो. तिथे जाऊन सोमपान करतोय आणि पुन्हा त्याचं पुण्य संपलं तर परत त्याला या लोकांमध्ये यावं लागतं. पुढं जे विवेकी मनुष्य आहे तो आपल्या धर्माचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करत नाही. विवेक ज्याचा जागृत झाला ना तो ह्याच्या करता नाही. त्या ज्ञानाचा उपयोग अर्थ 4 प्रकारचे भगवंतांनी सांगितले ना गीतेमध्ये. अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभा. तेव्हा तुला कोणते भक्त जास्त आवडतात? भक्तांचे प्रकार किती? त्यावेळेला देव सांगतात चतुर्विधा भजते. 4 प्रकारचे भक्त अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. आपण त्याचा विस्तार इकडे करत नाही. बऱ्यापैकी माहिती आहे अर्थ म्हणजे काय देवदेव असं नसं ठीक असलं तर नसलं तरी ना. पण काही त्याच्यामध्ये देवाला मानतात पण त्याचा फायदा आपलं पोट भरण्याकरता अर्थासाठी हे शिकू ते शिकू असं करू तसं करू आणि मग मस्त लगड पैसा मिळेल मग शेट होऊ गाडी घेऊ बंगला बांधू अर्थार्थी जिज्ञासू. काही देवाला मानणारे रामकृष्ण या गोपाटे महाराजांचं आगमन झालंय. त्यांची फक्त जिज्ञासा असते
त्याची दोन दंडावर पाय ठेवल्यासारखं नक्की असेल का नाही करायला काय हरकत आहे, करूया. भरोसा नसतो तेवढा, डळमळीत असणं. जिज्ञासू आहे ना हा डळमळती भूमिकेमध्ये दोन दंडावर पाय ठेवण्यासाठी. हा, पाप केलं तर नरकाला जावं लागलं, पुण्य केलं तर स्वर्गाला जायला मिळेल. पुराणांमध्ये आलं पण चांगली कर्म करूया. मोक्ष मिळेल का नाही कोणी बघितलंय पण नाही, करूया. पण विश्वास, दृढ विश्वास नसतो त्याचा. पण तो ज्ञानी आहे ना, ज्ञानी त्याचा फार विश्वास असतो. तो तर नाही काय ते वेद उपनिषद सांगून गेले, त्या पुराण सांगून गेली, शास्त्र सांगून गेले, संत सांगून गेले, त्या अर्थी हे खरंच आहे आणि तेच ज्ञान माझ्या उत्थानाकरता उपयोगी येईल. आणि म्हणून तो ज्ञान प्राप्ती करतोय. त्या ज्ञानाच्या जोरावर त्याला वैराग्य प्राप्त होतं. तो ध्यान धारणा करू लागतो, माझ्याशी एकरूप होतो आणि मग माझ्याशी एकरूप झाल्यामुळं त्याला बाकीच्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटत नाही. त्याचं चिंतन सतत त्याला जागृती, स्वप्नी, सुषुप्ती त्याच्याही पलीकडे गेल्यानंतर त्याला माझंच ध्यान सतत तो लोकांमध्ये व्यवहार करताना दिसेल, पण त्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयीच. काल परवा आपण बोलून गेलो नाही का दादा, ज्ञानोबा आहे आधी करून संतांनी सांगितलंय. आता ते चित्र पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये ती पाणेरी, जुना काळ थोडासा आठवा ना, 3 अंडे त्याच्यावर वरती कळशी नाही का बनवलं, ते उचलून ती खाली बसायची. कोणाला तरी सांगायची कळशी, ते कळशी ती पोळीचा पाणी होतं तेव्हा नाही का सुचवलं आहे. मग आणि मग रस्त्यामध्ये तिची मैत्रिणी नव्हतं केवढा टाइम लागला होता, कधी गर्दी मिनीवर लांबल्यावर लांबला असं आदर होतो. आणि मस्तपैकी ती 10-15 मिनिटं तिच्याशी बोलत राहते. दूर भरलेली आखी त्या चुंबडीवर ठेवलेली, पण अजिबात नाही बॅलन्स. ती बोलते तिच्या बरोबर, पण तिचं लक्ष एकाग्रतेने केलंय त्या वरच्या कळशी परत तिचं लक्ष आहे. ती हळू नये, ती पडू नये. बस असा जो मुमुक्षु आहे ना, तो व्यवहार करताना दिसेल, परंतु त्याचं सगळं चित्त भगवंताकडे लागलेलं असतं. तर आपल्यामध्ये राहील, खाईल, पिईल, व्यवहार करेल, पण अंतःकरणामध्ये त्याचं सतत चित्त तिकडे असतं. त्याला मुमुक्षु म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. आणि हा मुमुक्षुच माझ्या परमपदाला प्राप्त होतो. त्याला कसल्याही बाबतीमध्ये आसक्ती राहत नाही, वैराग्य प्राप्त होतं. त्या ध्यानामुळं त्याला वैराग्य प्राप्त होतं आणि तो कुठल्याही अवस्थेमध्ये सुखी राहू शकतो, समाधानाने जगतो. हे सगळं आपल्या आईंना भगवान कपिलदेव सांगतात. या अशा मार्गकर्मामुळं तो माझ्या गतीला ताबडतोब प्राप्त होतो. आणि कर्मकांडामध्ये गुंतल्यामुळं तो फिरत 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 असे 2 मार्ग सांगितले. अगं आई, आता तू सुद्धा एक काम कर. अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदय कमळामध्ये ज्याचं निवासस्थान आहे अशा श्रीहरीच्या चरण कमळांचा आधार घे, त्याच्याच भक्तीमध्ये लागाय. श्री मधुसूदन भगवंताच्या ह्या कथाविषयी जे विन्मुख असतात त्यांची तुलना विष्ठा खाणाऱ्या कुत्र्यांबरोबर, डुकऱ्यांबरोबर केली जाते. आणि जो मनुष्य भगवत कथा सोडून निंदनीय विषयांच्या मागे जातो तो दुर्दैवी. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार ऐकून मी सांगितले. ते लोक वाईट मार्गाचा अवलंब केले. लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूम्र मार्गाने पितरांचे ईश्वर असलेल्या आर्यमा लोकांमध्ये जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचं पुण्य क्षीण होतं तेव्हा देवता त्यांना त्या ऐश्वर्यापासून दूर रोखतात.
त्यांना ढकलून देतात. लाचार होऊन ते पुन्हा याच लोकांमध्ये पडतात. त्याची भक्ती उत्तम असली पाहिजे. अशा ठिकाणाला गेला पाहिजे का जिथून पुन्हा येणं नाही आणि जाणं नाही. हे देवी, निर्गुण ब्रह्माविषयी ज्ञानयोग आणि माझ्याविषयीचा भक्तियोग दोन्हीचं फळ एकच. निर्गुण ब्रह्माविषयी जी साधना केली जाते निर्गुण निराकार, त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि मला सगुण मानून मीच सगळीकडे भरलेलो आहे, सगळ्या जीवांचा स्वीकार मीच केला, सगळ्या जीवांमध्ये मीच आहे, अणु रेणूमध्ये मी आहे, धुळीच्या कणाकणामध्ये मी आहे, अशी ज्याची भावना होते आणि तो सत्कर्माच्या माध्यमातून आपलं जीवन जगतो, या दोघांचं फळ एकच आहे. यालाच खऱ्या रूपामध्ये भगवंत म्हटलं जातंय. म्हणून साधू संतांनी सांगितले, जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. फार छान सांख्ययोग, सांख्यशास्त्र आणि योगाच्या माध्यमातून ध्यान धारणा आसन लावून कशा प्रकारे ते पूरक आणि ते रोचक करायचे हे सगळं सांगून झाल्यानंतर शेवटचं ज्ञान आपल्या आईला भगवान कपिल सांगत आहेत. पण हे जरी नाही जमलं ना, मग माणसाने काय करावं? गुरूंची सेवा करावी, बाह्य विषयांविषयी अनासक्त राहावं, त्याने चित्त शांत ठेवावं, त्याने मत्सर शून्य असावं, कोणाही जीवाचा न गणो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मत्सर सोडून द्यायचा, आपलं चित्त शांत ठेवायचं, आपल्या गुरूंची सेवा करावी, विषयांच्या बाबतीत त्याने अनासक्त राहावं, त्याने भगवंताची भक्ती करावी. आणि मग अशा प्रकारे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना त्याने माझ्या कथांचं श्रवण करावं. आणि जो अशा रीतीनं माझ्या कथांचं श्रवण करण्याकरता उत्सुक असेल, मग तो आतरलीवर येईल, येडूसरवर येईल, उसरगडवर येईल, गंभीर भेटवर येईल, शांतीनगरवर येईल, त्या कथा ऐकण्याकरता तो उत्सुकतेने त्याची पावलं पिंपळेश्वराकडे वळती आणि मग तो माझ्या परंपराला प्राप्त होईल. नाही बाकीचं जमलं तर त्यांनी माझ्या कथांचं गुणगान ऐकावं. एवढं सोपं दिलं नाही का मला? बस एवढं जरी त्याच्याकडनं घडलं तरी बस मलाही त्याच्याविषयी आदर निर्माण होतो आणि त्याचा मी स्वीकार करतो. भोले की जय जय, शिवजी की जय. आणि एवढं जरी केलं ना तरी मला आनंद. अशा रीतीनं आई आणि मुलाचा संवाद प्रत्यक्ष श्रीहरी
तिच्या गर्भामध्ये बालकाच्या रूपाने येतात आणि आपलं सांख्यशास्त्राचं ज्ञान तिला देतात. देवहूती मातेला फार चांगलं तत्वज्ञान आणि तिला मोक्ष पदाची प्राप्ती असं प्रकरण आता आपल्या समोर आलेलं आहे. या सगळ्या कथा मैत्रेयजी विदुराला सांगतात. तिकडे गंगेच्या तटावर बसलेले श्री शुकदेवजी परीक्षिताला सांगतात आणि तिकडे नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींना सूत मुनी सांगतात आणि इकडे पिंपळेश्वरला बबनबुवा वाचून सांगतात. बस आनंद आनंद सगळीकडे चालू. अख्ख्या भारतवर्ष नाही तर जगभरामध्ये श्रीमद भागवताचं वाचन सुरू असतं, कधीच थांबत नाही. गीता ज्ञानेश्वरी आणि भागवत आहेत ना, ते अखंड चालू आहे महाराज, अखंड चालू असतं. एकही दिवस असा नाही तर त्या दिवसाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे चालत नाही. सतत पंढरपुरामध्ये गेलो ना तर बस ज्या ज्या कोपऱ्यामध्ये जर चातुर्मासामध्ये नक्की कुठे जावं आणि काय श्रवण करावं, अख्ख्या पंढरपुरामध्ये महाराज भगवंताच्या या लीलांचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल. मैत्रीजी म्हणतात, विदुरजी श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी अर्थात कपिल मुनीची आई देवहूती हिच्या मोहाचा पडदा दूर झाला आणि मग तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि तिच्याची स्तुती करू लागते. बोला कपिल भगवान की जय. आपल्या मुलाची मुलगा नाहीच हो, देव, प्रत्यक्षात देव, ईश्वर परमात्मा. तरी पण ती स्तुती करता करता स्तुतीच्या माध्यमातून जसं काही थोडस प्रश्नच विचारते. हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करतात. म्हणून जसे त्यासाठी आपले अनेक प्रकारची रूप धारण केली, वराह आदी अवतार झालेत आणि हा कपिल अवतार सुद्धा मुमुक्षांना ज्ञानाचा मार्ग दाखवण्याकरताच झालेला आहे. खरंच मी धन्य आहे, माझी कूस धन्य आहे, माझे पती धन्य आहेत, ज्यांनी विद्येच्या जोरावर माझ्या उदरामध्ये तुम्हाला येणं भाग पाडलं. मैत्रेयी म्हणतात, मातेने अशा प्रकारे कपिल मुनींची भरपूर स्तुती केली आणि ही स्तुती त्या कपिल मुनींना फार बरे वाटलं. आता ते जाता जाता आपल्या आईला गंभीर वाणीनं काय म्हणतात ते ऐका. माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला प्राप्त होशील. माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वाराच तू माझ्या जन्म मरण रहित स्वरूपाला प्राप्त होशील. जे लोक माझे हे मत मानत नाहीत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून जातील. आहे तसं ना, न मानणाऱ्यांची संख्या कुठे कमी आहे. बस त्याचं जास्त चिंतन करायचं ना आपल्याला, त्याच्या मागे लागायचंच नाही. मला ज्याने ऐकलं त्याचं कल्याण, नाही ऐकलं त्याची भिवंडी. जय श्रीराम बोलला पडेगा. ते म्हणतात, अशा प्रकारच्या आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिल भगवान आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेतात आणि तिथून निघून जातात. आई, माझा काम झाला, संपलं, एवढं सांगण्यासाठी मी जन्माला आलो होतो. आई आहे ना शेवटी ती गेले निघून. परत तिच्या मनाला थोडस मायेने ग्रासलंय.
नवरा गेला सोडून, पोरी होत्या, त्यांची सगळ्यांची लग्न झाली, 9 पोरी 9 जावई, पोऱ्या होते बरा. असं वाटला तर सोन्याच्या जीवावर थोडीशी मजा करीन, तो पण निघून गेला. आता नक्कीच राहिली ना. वर्णीला आली ना माझ्या पद्धतीने सांगत. आपण प्रत्येक वेळा दक्षिणी घेतो प्रदीप सर, तुम्ही लोकांना वाटलं याच्या पद्धतीचं सांगतो की काय. आपण बऱ्यापैकी सगळं वाचूनच चालतोय. पती वनामध्ये गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्यानं ती आत्मज्ञान संपन्न असून सुद्धा वासनाचा वियोग झाल्यानंतर गाय जशी अस्वस्थ होते त्याप्रमाणे अस्वस्थ झाली. मला काल परवाही बोलून गेलो, हे प्राप्त करणं सोपं आहे पण ते टिकवणं फार कठीण आहे. आत्मज्ञान होतं ना, तो त्याचा विसर पडतो ना, ही शोकांतिक आहे. आणि विसर नाही पडला तर कर्जमासारखं कपिलांसारखं निघून जाईल तो. माफ करा, हे वास्तव सत्य आहे. आपण किती बड्या मारू द्या, प्राप्त होतं. प्राप्त झालेलं टिकवण्याला फार महत्व आहे. योग क्षेम वह्याम्य भगवंत सांगतोय. जो माझा भक्त त्याला अप्राप्त गोष्ट मी मिळवून देतो याच्यामध्ये नवल नाही, पण ते टिकवणं फार महत्वाचं आहे ना. शास्त्रातलं तर सोड्या बाजूला हो, आपल्या आजूबाजूचं बघा ना, आपणच म्हणतोय 5 करोड होतं 7 करोड होतं, 2 वर्षाची ही परिस्थिती काय लागली. मिळणं सोपं होतं, कुठेतरी जागा आपण नाही का माहीत पण नाही. आजीची जागा ते नाव होता, आजीसला कोणीच वंशज नव्हतं म्हणून चुकून आता ते आपल्या परत आला. अचानक 4-5 कोटीचे मालक आपण बुलेट ट्रेन, बरीचशी प्रक्रिया वाढत अशी आहे. आता बरीचशी झोपता पण चालल्यात त्याच्यावर. याचा संबंध आता संबंध म्हणलं होतं वाढ असते तसं तसं पुढे पुढे सटत आलं. तिची मुलगी कुठं, मग तिला किती मुलं झालं त्याच्या भाग्यात होतं आलं ते. पण अचानक आलेलं वापरण्याची ताकद तर पाहिजे ना. भगवंत ते सांगतात टिकवलं, ते ज्ञान प्राप्त करून घेशील रे पट्ट्या, पण त्याचा उपयोग कशा रीतीने करशील ते टिकलं पाहिजे. जाशील अहंकाराच्या माग, काल आपण बोलून गेलो ना, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ शब्दशास्त्र पुराणी, 4 वेद मुखोद्गतवाणी, या सगळ्याची गर्वामध्ये झाली आणि मग मुका जाणवायच्या गेली. काल आपण थोडस प्रकरण गायलं होतं नाही का मला. अरे ते टिकवता आलं पाहिजे. त्यामुळे बरं वाटलं, ती एकदम एकरूप झाली होती. पण हे सगळं नजरेच्या आड गेलं ना, त्यावेळेला परत ती मायामध्ये गुंतली. थोडीशी मायामध्ये गुंतली नसती तर तिने असा शोक केलाच नसतं मला परमेश्वरजी, असतं का. त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, नाही कोणाचे कोणी तुझे नव्याने कोणी, आणि ती जाशी एकाला प्राण्या माझे माझे म्हणून. मग मुलगा कोणाचा आणि नवरा कोणाचा आणि मी कोणाची. आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन सुद्धा ती या मोहामध्ये अडकली, थोडा काळ का होईना. मग इथे उदाहरण दिले विदुरजींना. ते मैत्री सांगतात, विदुरा आपला मुलगा कपिलदेव भगवान हरीचे चिंतन करता करता लवकरच तिला सोडून गेला. तिला वाटतं अजून थोडे दिवस राहायला पाहिजे होता. तिचा मन अजून थोडा रमत होता. कुठं 2 दिवसापूर्वी आपण ऐकलं ते विमानामध्ये, ज्या वेळेला तिच्या आई वडिलांनी तिला कर्दमाच्या ताब्यात दिली होती तेव्हा मस्त छोटीशी पर्णकुटी होती. स्वयंभू मनू आणि शतरूपांची मुलगी देव होती. पण त्याने असा विमान बनवला, त्या विमानाचं वर्णन ऐकून आपण थक्क झालो होतो. आता त्याला वाटलं या मस्त होता ना, बरं होता या आपलं सोडून जायचा. परत थोडीशी भांडावत होती.
वास्तविक तिची स्थिती झाल्यामुळं तिला ते कठीण नव्हतं. मग परत ती भानावर आली. नाना पोरेने जाता जाता कसले जे मायंकू तू नकोस, भगवंताच्याच आम्हाला जायचंय. परत तिने बुद्धीला तिकडे वळवली, बुद्धीला स्थिर केली आणि मग भगवंतामध्ये ती बुद्धी स्थिर केली. श्री भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळं तिचा जीव भाव नाहीसा झाला आणि आता मात्र ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदामध्ये निमग्न झाली. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती शास्त्राच्या भाषेमध्ये सांगितलं असेल. हे बाकीचं सगळं दुःखाच्या गर्तेत लोटणार होतं आणि आता भगवंताची प्राप्ती म्हणजेच मला त्या परम आनंदाची प्राप्ती करून देणार आहे. मग तिने विचार केला, आता मला सिद्धी कुठे प्राप्त होईल. कपिल भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे थोड्याच दिवसामध्ये नित्य मुक्त परमात्मा स्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतलं तिने. वारंवार त्या स्थानावरती जाऊ लागली का जिथं तिला शांतता मिळेल. आणि मग सगळ्या त्रैलोक्यामध्ये फिरता फिरता ज्या ठिकाणी सिद्धी मिळेल अशा सिद्ध पदाच्या ठिकाणी, अर्थात त्याला नाव पुढे पडलं सिद्धपूर. विदुरा योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला होता आणि त्यामुळं ती जाता जाता एका नदीच्या मध्ये रूपांतरित झाली. सिद्धपूर या ठिकाणी तिने शेवटचा तो आपला जीव सोडला आणि तिथं तिच्यापासून एक नदी उत्पन्न झाली आणि त्याच नदीचं सेवन सिद्ध गणाकडून केलं जायला लागलं आणि म्हणून ती सिद्धी देणारी श्रेष्ठ अशी नदी मानली गेली. महायोगी भगवान सुद्धा कपिल भगवान आपली मातेची आज्ञा घेऊन त्याच्या आश्रमातून जे निघाले ते थेट ईशान्य दिशेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. ईशान्य दिशेकडे असलेला तो समुद्र, त्या समुद्राने येऊन त्यांना प्रणाम केला. 14 जानेवारी मकर संक्रांत, सारे तीर्थ बारंबार गंगा सागर एक भार. कपिल मुनी या गंगा सागरामध्ये त्या समुद्राने त्यांचं पूजन केलं, त्यांना रस्ता दिला, त्यांना जागा दिली आणि मग तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योग मार्गाचा अवलंब करून समाधीमध्ये स्थिर झाले. सिद्ध, चारण, गंधर्व, मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करू लागले. तसेच सांख्याचार्य सुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करत असतात. हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यामुळं तुला मी कपिल मुनी आणि देवहूती यांचा परम पवित्र संवाद ऐकवला. हे कपिल देवांचेच मत अध्यात्म योगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांना भक्तीने युक्त होऊन लवकरच श्री हरींना प्रसन्न करून त्याच्या मोक्ष पदाचा अधिकारी होतो. अशा रीतीनं आपण या रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी 3रा स्कंद पूर्ण करून 4थ्या स्कंदामध्ये पदार्पण करतोय. मैत्रीची विदुराला पुढे सांगतात. विदुरा, स्वयंभू मनुला महाराणी शत्रुपापासून, आता ही झाली मुलीची कथा, आता पोराही तिकडची वळवले ते. स्वयंभू मनु आणि शत्रुपा त्याची ती पत्नी, तिची ही मुलगी ना देवहूती ऋषीला दिली होती आणि मग तिच्या पुढे जन्माला आलेला कपिल भगवान. आता हे झालं मुलीचा परिवार. त्याचे पोरही काय केलं असा प्रश्न मध्ये विचारला ना विदुरजींनी. मुलीनं एवढे कर्तव्य केली, मग मुलांचं काय. मग विदुरजींना ते सांगतात, स्वयंभू मनुला
आपल्या महाराणी शतरूपापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलं होतीच. आणि मुलगी पण काय एकटीच नव्हती, 3 मुली होत्या. 5 मुलांचा संसार. त्यापैकी आकृती, देवहूती आणि प्रसूती. आता फक्त कथा एकाच मुलीची ऐकली आपण. कोणाची? देवहूतीची. आकृती आणि प्रसूती यांच्याही कथा ऐकायच्या होत्या. पण आकृतीचं लग्न झालं, प्रसूतीचं बंद झालं. या आकृतीला 2 भाऊ होतेच नाही. कोण? प्रियव्रत आणि उत्तानपाद. तर त्यावेळची एक प्रथा अशी होती, ती प्रथा आपण पहिल्यांदाच कदाचित ऐकत आहोत. आकृतीला जरी भाऊ होते तरी शतरूप्याच्या अनुमतीने त्याला 2 पोरं होती, 3 मुली. परत एक ऐकायला येते, या शतरूप्याला आणि मनूला, ही नवरा बायकोची जोडी, त्याला 2 मुलं आणि 3 मुली. मुलींची लग्न झाली तरी पण एका मुलीवर त्यांचं जास्त प्रेम होतं. तिचं नाव होतं आकृती. आणि मग आपल्या बायकोचा सल्ला घेतलाय स्वयंभू म्हणून, म्हणजेच शतरूपेचा सल्ला घेतला आणि आकृतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची नावाच्या प्रजापती बरोबर लावून दिला. पुत्रिका धर्म म्हणजे नेमकं काय? तर आपल्या लेकीला होणारा पहिला मुलगा तिच्या बापाला ठेवून घ्यायचा, तो नातू आपल्याकडे ठेवून द्यायचा. ह्याला पुत्रिका धर्म असं शास्त्राने म्हटलंय. अगोदरच करार करावा लागतो तसा. लगीन करतो पोरीचा वर तुझ्या बरोबर, जावयाला त्या व्यायाला सांगावं, तो पहिला मुलगा आम्हाला द्यावा लागेल. थोडस विचित्र वाटतं ना? हा तो 2 पोरं आहेत ना तुला, मग मुलीचा मुलगा कशाला करता येत आहे? कोणीही विचार करायचा. भगवंतांचे अनन्य चिंतन असल्या कारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न झाली होती. तिचा नवरा रुची ब्रह्मतेजाने संपन्न झालेले होते. त्याने आकृतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली. आता या आकृतीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. तिच्या नवऱ्याचं नाव रुची होतं. आता रुची नाव थोडस स्त्रीवाचक वाटतंय ना, पण होतं नाव. आणि त्यापैकी जो मुलगा, तो पुरुष, तो साक्षात यज्ञरूपी भगवान विष्णूच होते. आणि जी स्त्री होती ती भगवंतापासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मी आई साहेब होत्या. तो यज्ञ आणि ती दक्षिणा असे त्यांची नामकरण झालं. त्याचं नाव ठेवलं यज्ञ पुरुष आणि हिचं नाव, मुलीचं नाव ठेवलं दक्षिणा. स्वयंभू म्हणून आकृतीच्या त्या परम तेजस्वी असलेल्या त्या पुत्राला आपल्या घरी आणलं आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्या जवळ ठेवलं. मुलगी राहिली जावयाकडे आणि मुलीकडे, आणि मुलगा मात्र आजोबाने आणि आजीने घेऊन आले. जेव्हा ती मुलगी, ती नात त्यांची दक्षिणा, तिचं नाव होतं, ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिने बघा कशी विधात्याची रचना. वास्तविक ज्यांच्यापासून जन्माला आली, एकाच घरात जन्माला आली, पण त्या रुची नावाच्या त्या महात्म्याने त्याला वेगळे वेगळे बनवले होते, यज्ञ पुरुष आणि दक्षिणा. तर त्यांची टाकाटूक कशी झाली? तर अगोदरच पुत्रिका धर्मानुसार आजोबा घेऊन गेले त्या मुलाला आणि ही इकडे राहिली. आता होती कोण? भगवान विष्णू आणि लक्ष्मी मैया. आता ती दोघं जण वेगळे कशी राहतील? ती ज्या वेळेला वयाची झाली
त्यावेळेला तिनं भगवंतालाच पती रूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली. त्यावेळेला भगवान यज्ञपुरुषांनी तिच्या बरोबर विवाह केला. दक्षिणेपासून त्यांना 12 मुलं उत्पन्न झाली आणि त्या मुलांची इथं नावं सांगत आहे. तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इष्म, कवी, विभू, स्वह, सुदेव आणि लोचन. हेच सगळे जण नंतर स्वयंभू मनुच्या मन्वंतरामध्ये तुषित या नावाने देव झाले. आता आपण मन्वंतर ऐकली, मनु ऐकली. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु होतात. 71 चतुर्युगांचं त्यांना आयुष्य असतं. ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि रात्र 2000 चतुर्युगांचं असतं. कृत, त्रेता, कली, द्वापार, कली अशी 4 युग मिळून त्याला 1 चतुर्युग म्हणतात. अशी 2000 चतुर्युग होतील तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस 24 तासाचा दिवस आणि रात्र अशी 100 वर्ष ब्रह्मदेव जगतो. आणि या एका दिवसामध्ये 71 चतुर्युग जे जगतात ते मनु आणि असे मनु एका दिवसामध्ये 14 होतात. अशा 14व्या मन्वंतरामध्ये तेच आहे भगवान विष्णू पासून लक्ष्मी मैयापासून जन्माला आलेले 12 देव तुषित नावाने ओळखले जातात. आणि मग ते स्वयंभू मनुच्या मन्वंतरामध्ये ते देव मानले गेले. आता 14 मनु म्हणजे प्रत्येक वेळेला वेगळे सप्तर्षी, प्रत्येक वेळा त्या देवता जन्माला येणं, प्रत्येक वेळा ती सृष्टी निर्माण होणं, पुन्हा क्रमशः आलं. उपजेते नाशे, नाशिते पुनरुक्ती दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. खेळणं तेच, फक्त आपल्याला आवडेल तोपर्यंत खेळायचं, परत मोडून टाकायचं. परत आपल्याला वाटलं खेळायची इच्छा झाली तर तेच खेळणं परत. जसं लहान मुलांच्या टॉईस बघतो ना आपण, त्याला चुनटे ठोकळे वगैरे, त्याच्यामध्ये बदल होतो का? नाही. तो कुठं बसवायचा, ते कलर किंवा चित्र असतं बघा, ते ठोकळे असतात त्या खेळण्याप्रमाणेच आहे. मग त्याला वाटतं तो म्हणून टाकतो, परत ते खेळणं नव्याने रचायला लागतो. अशी या मन्वंतरांमध्ये या सृष्टीची रचना. मग त्यामध्ये होणारे सप्तर्षी, देवता, बाकीची सगळी संतान प्राप्ती, असं हे सगळं क्रमशः चालत असतं. मग त्या मन्वंतरामध्ये मरीची सारखे सप्तर्षी होतात. भगवान यज्ञच इंद्र होतं आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तामपाद हे मनुचे पुत्र होते. ते मन्वंतर त्या दोघांचे पुत्र, नातू, पणतू आणि यांच्या सगळ्या त्या पसरलेल्या वंश वेळेनं भरून गेला. प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती कर्दमाला दिली होती. 3 मुली पाहिजे, आकृती, प्रसूती आणि देवहूती, ही 2 नंबरची मुलगी. त्या संबंधी ती सगळी माहिती माझ्याकडे तो अगोदरच ऐकली. आणि आता जी आकृती होती तिच्याबद्दलही ऐकलं. तिला 2 मुलं आणि मुलगी, ती कशा रीतीने तिच्या नवऱ्याने उत्पन्न केली आणि परत त्याच मुलीचं आणि त्या मुलाचं लग्न कसं लावून दिलं. आपल्या दृष्टीने ते वेगळं वाटलं ना, भाऊ बहीण आपण समजू त्याला नाही. त्याने त्या उदरातून निर्माण नव्हती केली, त्याच्या योग सामर्थ्याने निर्माण केली. बरोबर. तिसरी कन्या प्रसूती, तिचं काय? तिचं लग्न ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती बरोबर झाला. प्रसूती नावाची जी कन्या होती आणि मग दक्ष नावाच्या प्रजापती बरोबर तिचं लग्न झालं. दक्ष कोण? तर ब्रह्मदेवाचा पुत्र. आणि मग या त्रैलोक्यामध्ये तिचीच वंश परंपरा पसरली. कोणाची? दक्ष कन्या प्रसूती आणि ब्रह्मदेवाचा पुत्र प्रजापती, दक्ष प्रजापती.
तो प्रजेचं पालन करण्यामध्ये दक्ष होता, म्हणून त्याचं नाव दक्ष. कर्दमाच्या ज्या 9 कन्या होत्या ना, आता ते पण आता 9 पोरी आणि 1 पोरगा. मग त्या 9 पोरींचं पुढे काय झालं? तेवढं थोडस त्या कुठल्या कुठल्या घरामध्ये गेल्या तेवढं सांगायचं, आणि मस्त सगळ्यांच्या लग्नाचा आनंद आपण उपभोगायचा. लग्नाला गेलो नसलो तरी पण कुठल्या गावाला गेली त्याचं माहीत पडणार ना. मला ऐका, ज्या 9 कन्या त्या 9 ब्रह्मर्षींच्या पत्न्या होत्या. जसं आपण सप्त ब्रह्मर्षी म्हणतो ना, ब्रह्मर्षी 9 जण होते. त्या 9 जणांना त्यांची लग्न झाली होती, करून दिले होते, पण त्याची नावं तेव्हा नव्हती सांगितली. ती नावं आता सांगतात. जसा प्रश्न येतो ना तशी पुढे पुढे उत्तर. मरीची नावाच्या ऋषीला जी मुलगी दिली ती कर्दमांची कन्या कला, तिचं नाव कला. आणि त्या कलेला कश्यप आणि पौर्णिमा नावाची 2 अपत्य झाली. पहिल्या मुलीचा संसार मस्त चाललाय, 2 पोरा झाली तिला. पोरा पण साधी नाही, एकाचं नाव कश्यप, पोऱ्याचं नाव, आणि पोरीचं नाव पौर्णिमा. मग त्याची दुसरी मुलगी. आता हे सगळं कश्यप गोत्र आपण ऐकून आलो, पुढे विस्तार होऊन आलंच आहे. त्यांची दुसरी मुलगी हे शत्रुंजय विदुया उदिरा. मुलगी होण्याच्या अगोदर अजून पुढे सांगितलं गेलं. नातीच कोण झाली ते पण सांगितले. त्या पौर्णिमेला विरज आणि विभ्रुव नावाची 2 मुलं झाली, आणि 1 मुलगी, गोंडस मुलगी. त्या मुलीचं नाव ठेवलं देवकुल्या. हीच पुढच्या जन्मामध्ये श्रीहरीच्या चरण तीर्थापासून उत्पन्न झालेली गंगा मैया. आज मोठे चिंतन आहे. अत्रीची पत्नी अनुसया, या अनुसया नावाची मुलगी अत्रि ऋषींना दिली. मग तिला जी अपत्य झाली त्यामध्ये भगवान दत्तात्रय, दुर्वास आणि चंद्र असे 3 यशस्वी पुरुष पुत्र तिला प्राप्त झाले. अर्थात भगवान विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचेच ते अवतार होते. इथं आपण आज थांबतो. आता 9 जणींचा संसार सांगण्यापेक्षा आता मैत्रिणींचा प्रश्न, विदुरांचा प्रश्न असतो. मग ते भगवान ब्रह्म, विष्णू आणि महेश त्या अत्रि ऋषींच्या पोटी जन्माला येण्याचं कारण काय? अनुसयाला त्याने माता का स्वीकारली त्यांनी, आणि मग त्या कथा उद्याच्या कथेमध्ये आपण ऐकूया. उद्याच्या कथांमध्ये आपण अत्रि आणि अनुसया माता त्यांच्यापैकी भगवंत जन्म कशा कारणाने घेतात ही सविस्तर वर्णन, आणि त्याच्यानंतर उरलेल्या 7 मुलींचा संसार, ती कोणाकडे गेली, त्यांना कुठले पूर्ण झाली, त्यांना कोणते नातू झाल्या, फार छान ह्या वंश वृद्धीच्या कथा आपण श्रीमद भागवत पुराणाच्या रूपाने ऐकत आहोत. असं वाटतं कथा संपूर्ण, पण त्या काळाचं भय ठेवलं पाहिजे आपण. तर कोणासाठी थांबत नाही. 5 वाजून 59